दादा फेर काढायचं आहे भूमी अभिलेख मधून, तर काही आहे का कोणी काम करणारं? फेरफार काढायचा? हा. काय तुम्ही अर्ज केला का? नाही सर, हा तो ते माझा दुसरा अर्ज त्या एसडीओ का. तर इथून कागद देत नाहीये सर, तर ते म्हणे एजंट असतात म्हणे. तुम्हाला सर्व नंबर कशाचा काढायचा आहे? सर्वे नंबर माहिती आहे सर, काहीतरी ते यवतमाळ ची शीट असते, त्याच्यात शीट नंबर 9, त्याच्यात एक पैकी काहीतरी सांगितलंय. आता बाकी काही समजत नाही आम्हाला. तो अर्ज आहे, त्या अर्जाची माहिती भरायला लागते, ती माहिती तुम्हाला सांगावी लागते म्हणून. नाही, ते म्हणे की ते एजंट करून देतात म्हणे, आणि ते एजंट पैसे आपण गेलो तर खूप पैसे मागतात म्हणे अधिकारी, आपण कमी मागतात. तुम्ही मग ते एजंट मार्फत करत आहे का? हो, पण असतात का काही असे एजंट करून देतात का? म्हणजे पहिले तर ते महत्वाचं आहे. तर ते यवतमाळची शीट होती 9 नंबरची, त्याच्यावरचा एक फेरफार पाहिजे होता. ते नर्सिंग राठोडचा लेआउट आहे ना, फेरफार नक्कल पाहिजे. हा, तर त्यात आम्हाला काही समजत नाही, तर ते काल मग तुम्ही एजंट करून करा म्हणे. मग तुम्ही गेले तर तुम्हाला खूप पैसे मागन म्हणे. दादा तुमचं नाव काय आहे? ते विशाल नगर नाही का, प्रभास सोसायटी माहिती आहे? वडगाव रोड. हा, दीपनगरच्या उज्ज्वल नगर, दीपनगर. हे नाही सर, हे माझे एसडी ऑफिसचे दुसरे. तुम्हाला सीट नंबर माहिती आहे का तिथला? हो, शीट नंबर माहिती आहे, सांगितलं तुम्हाला 9 पैकी काहीतरी एक सांगितलं ना. आता आम्हाला एवढं कुठं होतं सर, सीट नंबर प्लॉट कधी काम नाही पडत. प्लॉट नंबर 29 आहे. खरेदी आहे? हो, खरेदी आहे. आहे का जवळ? हो, आहे ना. आता जे लोक जसं सांगतात आम्ही तसं करतो काम. आता आपल्याला नाही कळत काय करता. तो प्लॉट घेतला होता मी 2012 मध्ये काहीतरी घेतला आहे. खरेदी 2012 मध्ये गेला, तुमच्या नावाने झाला होता तो? हो, तो झाला होता, माझ्या आईच्या नावाने झाला होता. कोणाच्या नावाने आहे प्लॉट? तो प्लॉट नाही सर, घर आहे आता आमचं, आणि 12-13 वर्षापासून आम्ही इथे राहतच नाही. त्यामुळे आम्ही राहतो अमरावतीला, म्हणजे आमची बदलीच होत राहते, म्हणजे आम्ही इकडे कधी आलोच नाही. फक्त तो तेव्हा घेऊन ठेवला. आपण इन्व्हेस्टमेंट करतोच ना, तर आम्ही तर राहत होतो, तर मग घेतला होता. खरेदी वाटते नाही. सीट नंबर 9 कोणता? सीट नंबर 9? सीट नंबर 9 काय म्हणतात? याची फेरफार नक्कल काढायची. नर्सिंग घ्या पूर्ण, नर्सिंग घ्या. पाहिजे सर, आम्ही पोहोचून एखाद वेळेस. आता काय सांगा, तर इंडेक्स 2 ची कॉपी चालते ना?
नाही नाही. हे वाटतं तसं PR का तुमच्या आईचं नाव काय? स्नेहलता सांगेल. तुम्हाला कळाचं काय फेरफार? हो सर, ते फेरफार वारस नोंदसाठी काहीतरी पाहिजे असं ते तर त्यांना सांगितलं तर ते म्हणे की तुम्ही एजंट कडून करून घ्या, ते लवकर करून देतात म्हणे. मला अर्ज करावा लागेल पण. बरं ठीक आहे ना, पण साधारण पैसे किती लागतील? पैशाचं तसं सांगतात नाही, मग करून टाका नंतर पाहू. तरी ते किती मागतात? किती मागतात तरी? म्हणजे आम्हाला थोडंसं पाहावं लागेल ना. अंदाज तर नाही, पण तुम्ही अर्ज टाकून द्या, नंतर पाहता येते मग एकाला आपलं. नाही ना सर, असं नाही, पण पहिलं ओळखलं तर पाहिजे की नक्की काय मग काय करावं काय नाही. पहिले आहे ना याची रेकॉर्डला फेरफार नक्कल पाहिला, हम्म. ती जर तयार असेल मला भेटून जाईल. फेरफार झाला असेल पुन्हा तुमची जी मिळकत पत्रिका आहे ती जर ऑनलाईन झाली असेल तर मग तुम्हाला लगेच मिळते 10 मिनिटात. ओके. तर ऑनलाईन नसेल झाली तर ऑनलाईन करायची अर्ज करा. अच्छा बरं ठीक आहे. आणि दुपारी ऑनलाईन झाल्यानंतर अर्ज करावा लागतो. बरं. जर ऑनलाईन असेल पण तरी वारस नोंद करायला किती पैसे घेतील ते? मी तर तुम्ही प्रकरण टाकून द्या, त्यानंतर पाहताय. असं तुम्ही ठरवत ना किती पैसे असं विचारूच नका, मला फटकन पैसे सांगून येतो. हो ना, किती सांगतील म्हणजे अंदाज तर असला पाहिजे का आपल्याला? कोण काय बोलून तरी किती मागू शकतात म्हणजे अंदाज? अधिकारी तसे तुम्हाला माहिती असं नाही रेट. रेटचा विषय नाही, कधी कधी एखादा कमी वाला राहते, एखादा जास्त वाला राहते. तरी 8-10 तयार ठेवायची. 8,000 10,000. बरं ठीक आहे. पण पैसे घेतल्यावर ते काम करून देते का म्हणजे पहिला विषय? तो विषय घेऊच नका तुमच्या मनात, पहिले प्रकरण सादर करा. बरं ठीक आहे. तो विषय आपण बोलायलाच नाही मनातून आपल्या. बरं चालेल, काही असलं तर मग मी सांगते. तो विषय काढायचाच नाही, तिथं आपलं काम टाकायचं, फाईल टाकायचं, नंतर ऑर्डर तर पहा. एकदम आपण बोलायचं. बरं चालेल. तयारच राहायचं. बरं. तुमचं नाव काय आहे दादा? माझं निकम. तुम्ही इथेच असता का गरज पडली तर? ठीक. नाही ना, विषय काढतच नाही, पण आता ते म्हणे की एजंट शिवाय करतच नाही म्हणे काम. आता एजंट शिवाय ऐकतच नाही म्हणे, तर मग काय करणार आहे आता? एखादा दिन मी तुम्हाला पण एखादा करणार एकदम असं बोलू नका कितीला, कारण ते तोंड फाडणं तुला सहकार्य करू.